तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य रासी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उमापति महादेव की राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम
कृष्ण हरी राजा राम राम कृष्ण हरी राजा राम राम कृष्ण हरी राजा राम राजा राम राजा राम राजा राम राजा राम जय जय राम राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता पाहता लोचनी रूप पाहता पाहता लोचनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी सुख झाले वो साधनी रूप पाहता पाहता लोचने रूप पाहता पाहता लोचने सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने सुख झाले वो साधने तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा माधव माधव बरवा माधव माधव बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा माधव माधव बरवा तो माधव माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाबा रखुमा देवी
किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरा के तुला महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरिकाय दान्तुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरा केतुला अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण वरून आलंय. अखिल गुणनिधान जगत आधार रुक्मिणी प्राणसंजीवन दीनानाथ श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा तथा भगवंताच्या निस्सीम अनुकंपेनं ठुबे परिवार आणि पालवे परिवार या दोन परिवाराच्या वतीनं संपन्न होणारा हा उत्तर क्रिया विधीतील एक भाग म्हणजे हा पिंडदान विधी आणि तत्संबंधानं या दोनही परिवाराच्या वतीनं आयोजित असणारं आजचं हे संगीत हरिप्रवचन, त्या संगीत हरिप्रवचन सेवेच्या चिंतन निरूपणार्थ जी काही ओवी आपल्या समोर गायलेली आहे, साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, योग्यांची माऊली म्हणून खऱ्या अर्थानं आपण ज्यांच्याकडे पाहतो असे अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा हा पवित्र आणि अलौकिक असा ग्रंथ ज्ञानेश्वरी आणि या ज्ञानेश्वरी ग्रंथातील 12व्या क्रमांकाच्या अध्यायातील अनुक्रमे 83व्या क्रमांकाची ही ओवी आहे. स्वतःचा भक्त भगवंताला किती प्रिय आहे, त्या भक्ताविषयीची असणारी भक्तवत्सलता तथा प्रियत्व आपल्या समोर मांडत असताना अर्जुनानं भगवंताला विचारलं, म्हणे देवा तुम्हाला भक्त आवडतोय, पण तो किती आवडतोय ते जरा आम्हाला सांगा ना. आणि त्या भक्ताची आवड व्यक्त करत असताना एक दृष्टांताच्या माध्यमातून भगवंतानी अर्जुनाला तो मुद्दा पटवून देण्याचा प्रयत्न केला. अर्जुना, अरे आईच्या उदरामध्ये वाढणारं बाळ, त्या बाळावरती ती माय जेवढं प्रेम करते तेवढं प्रेम मी माझ्या भक्तावरती करतो. किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या उदरा तो मातेच्या सोयरा केतुला पा. तो भक्त त्या मातेला जितका प्रिय असतो, तो मुलगा त्या मातेला जेवढा प्रिय असतो तेवढा माझा भक्त मला प्राणापेक्षा सुद्धा प्रिय आहे. एक माय लेकराचा दृष्टांत, मातेचं प्रेम ह्या ओवीच्या माध्यमातून ज्ञानोबारांनी आपल्या समोर प्रगट केलेला आहे. आणि दोनही परिवारांना जो वियोग झाला तो म्हणजे मातेचा वियोग झाला. ठुबे परिवारातील असणाऱ्या मातोश्री स्वर्गीय श्री मंडाबाई लहानू ठुबे 82 वर्षाचं ह्या माऊलीला खऱ्या अर्थानं आयुष्य प्राप्त झालं. तत्पश्चात त्यांचे पती श्री लहानू नाथू ठुबे
ह्या मातेला असणारी 5 अपत्य, पण ह्या मातेने एक दुर्दैवी प्रसंग आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी अनुभवला. एक मुलगा मातेच्या डोळ्यासमोर थांबला. कैलासवासी चंद्रकांत लानुठुबे, ह्या मातेचा असणारा मुलगा मोहन लानुठुबे, तिने असणाऱ्या कन्या त्यामध्ये जानाबाई पांडुरंग कुटे, शशिकला सुनील बेरड आणि जिजाबाई दत्तात्रय कळमकर, म्हणजे ह्या 3 मुली आणि 1 मुलगा, हे 4 भावंड आपल्या मातृणातून उतराय होत असताना आज या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारचं दानधर्म करत आहे. आणि दुसरा असणारा जो विधी या ठिकाणी संपन्न होत आहे, त्या स्वर्गीय संगीता जालिंदर पालवे, त्यांच्या फोटोकडे पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी एकच शब्द आठवत आहेत, अर्ध्यावरती डाव मोडाला अधुरी एक कहाणी. स्वर्गीय संगीता जालिंदर पालवे यांना 51 वर्षात आयुष्य प्राप्त झालं. खरं तर या समग्र पालवे परिवाराने यांना आजारातून बाहेर काढत असताना अथक असे प्रयत्न केले. 2 महिने त्यांना लिव्हरचा आजार झाला आणि त्याच्या माध्यमातून नंतर त्यांना कावळीसारख्या असाध्य आजाराचं इन्फेक्शन झालं आणि असा उपचार त्या ठिकाणी पुण्यासारख्या शहरामध्ये घेत असताना अखेर आजाराचा विजय झाला आणि 10 दिवसापूर्वी ह्या माऊलीला सुद्धा थांबावं लागलं. त्या माऊलीच्या पश्चात असणारे त्यांची मुलं श्री आदित्य जालिंदर पालवे, श्री करण जालिंदर पालवे आणि त्यांची असणारे कन्या कुमारी मानसी जालिंदर पालवे, 3ही मुलं त्या ठिकाणी उच्च शिक्षित आहे. आणि त्या मातेच्या असणारे पती ज्या व्यक्तिमत्वानं 16 वर्ष एअरफोर्समध्ये खऱ्या अर्थानं देशसेवा केलेली आहे, असे आदरणीय श्री जालिंदर लक्ष्मण पालवे, आणि सध्या जे आदित्य कंस्ट्रक्शन या नावाचा त्यांचा व्यवसाय सुरू आहे, अशा याही माऊलीच्या ऋणातून उतराई होत असताना हा समस्त पालवे परिवार वेगळ्या वेगळ्या प्रकारचा दानधर्म करत असताना आपण सर्वजण या ठिकाणी ह्या 2ही परिवारावर प्रेम करणारे आप्त इष्ट सखे स्वजन उपस्थित आहात. ज्या क्षेत्रामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत ते म्हणजे अमरधाम क्षेत्र आहे. बरं, माणसानं 4 धाम यात्रा केली महाराज, पण ही अमरधाम यात्रा एक ना एक दिवस सर्वांची होणार आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. हे मृत्यू लोकाचा असणारा सत्य आहे. ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू होणं हे शाश्वत आहे. कोण केव्हा थांबेल, कोण केव्हा थांबेल. अरे एका दिवशी या 2ही माऊली थांबल्या. एका माऊलीला वय प्राप्त झालं 82 वर्षाचं आणि दुसऱ्या माऊलीला वय प्राप्त झालं 51 वर्षाचं. म्हणजे जवळपास दोघींमध्ये 30 वर्षाच्या आयुष्याचा काय आहे फरक आहे. थांबणं केव्हा कोणाचं होईल काही सांगता येत नाही. आगा उपजने आणि निमने, हे साधुसंत मायबापांचे आपल्याला त्या ठिकाणी शब्द पाहायला भेटत आहेत. ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत हे म्हणजे अमरधाम क्षेत्र आहे. आणि या अमरधाम क्षेत्राबद्दल त्या ठिकाणी एका कवीनं फार सुंदर वर्णन केलं महाराज. फार सुंदर वाक्य आम्ही ऐकलं. बरं, एका अमरधाम क्षेत्रामध्ये असं वाक्य लिहिलं होतं, मंजिल तो तेरी यही थी लेकिन उमर गुजर गई तेरी यहां आते आते, सोचो ना जरा क्या दिया इस दुनिया ने तुम्हें, सब निकल गए जलाते जलाते. किती वेळ माणसं थांबतात प्रेताजवळ, किती वेळ थांबतायत. फार तर फार आवाज येईपर्यंत माणसं थांबतायत महाराज, आणि नंतर सर्व त्या ठिकाणी निघून जात आहेत. हे या क्षेत्राचा असणारा सत्य आहे आणि अशा सत्याचा सर्वांनी स्वीकार करा. अरे संत शिरोमणी सावता महाराजांनी सर्वांना सावध केलं. सावता महाराजांचं प्रमाण आहे, कोण दिवसी यम येती चालून, कोण दिवसी घेऊन जाती प्राण, कोणी दिवसी स्मशानी जाऊन एकले जळावे, एकले जळावे. देव ठेवील तैसे रहा
तैसे रहावे समयाचे सादर व्हावे, समयाची सादर व्हावे. कोणता वेळ कुणासाठी कसा असेल मायबाप काही सांगता येत नाही. एकच रस्ता असतो महाराज. त्या रस्त्यानं एखादा नवरदेव ज्याला घोड्यावर बसवलं जातं आणि त्याला विवाह मंडपाच्या दिशेनं नेलं जातं आणि त्यात असाऱ्या रस्त्यानं कुणाची तरी प्रेत यात्रा निघते. शायद जीवन इसी का नाम है, इधर कोई आ रहा है, उधर कोई जा रहा है, इधर एक दूल्हा घोड़े पे चढ़ा जा रहा है, उधर एक का जनेजा उठा जा रहा है, इधर कोई गा रहा है तो उधर कोई रो रहा है. कोणता वेळ कुणासाठी कसा येईल काही सांगता येत नाही. म्हणून सर्वांनी मृत्यूच्या बाबतीमध्ये काय राहा, सावध राहा मायबाप. सर्वांनी गाफील राहू नका. केव्हा त्या ठिकाणी मृत्यूची गाडी येईल, केव्हा काळाची गाडी येईल आणि केव्हा आपल्याला जावं लागेल काही सांगता येत नाही. ढुबे परिवारातील या माऊलीला आयुष्य प्राप्त झालं महाराज त्या ठिकाणी, परंतु पालवे परिवारातील असारी जी माऊली इहलोकीचा प्रवास संपन्न करून गेली, फक्त 51 वर्षात आयुष्य त्या ठिकाणी प्राप्त झालं. मृत्यू त्या ठिकाणी आपलं वय पाहत नाही. मृत्यू आपल्या ठिकाणचा असणारा धन पाहत नाही. मृत्यू तुम्ही किती बलवान आहात ते पाहत नाही. मृत्यू न पाहे धनाढ्य, मृत्यू न पाहे बलाढ्य, मृत्यू न पाहे आढ्य, मृत्यू काहीच पाहत नाही महाराज. एकदा आलं का जावं लागतं. कदाचित पैशाच्या बळावरती जर मृत्यूवरती जर विजय मिळवता आला असता तर मला वाटतं कोरोनाच्या काळामध्ये श्रीमंत व्यक्ती त्या ठिकाणी थांबलेत नसते. बरं या नाना रामकृष्ण हरी. तिथं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वशिलेबाजी चालत नाही. आपण म्हणाल त्या ठिकाणी आम्ही फार बलवान आहोत आणि ह्या शारीरिक बळाच्या वरती आम्ही काय करू शकतो, मृत्यूवरती विजय मिळू शकतो, हे सर्वांना त्या ठिकाणी काय आहे, अशक्य आहे मायबाप. एकदा काळ आल्यानंतर जावंच लागतं. हे सर्वांनी आपल्या अंतकरणामध्ये करून ठेवा. हे मृत्यू लोकाचं सत्य आहे. काही आपल्या बरोबर केव्हा तरी विचार करा महाराज, केव्हा तरी विचार करा. आपण थांबलो, समजा आपण थांबावी अशी माझी अजिबात इच्छा नाही, पण आपण थांबलो. जाताना काय येईल बरं आपल्या बरोबर, कधीतरी विचार करा काय येईल आपल्या बरोबर. फार सुंदर वर्णन केलं. आएगा जब रे बुलावा हरी का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, नाम हरि का साथ आएगा, और तू कछु ना ले पाएगा, सुमिरन कर प्रभु मेरे सुमिरन कर प्रभू मेरे मनारे. कधी तरी त्या ठिकाणी आपण विचार करा. आपला प्रवास त्या ठिकाणी सुरू झाला. जन्म तारखेच्या दिवशी आपल्या प्रवासाला प्रारंभ झाला महाराज. आपण त्या ठिकाणी फोटो काढून ठेवतात ना माणसं, फोटो काढून फार सुंदर फोटो काढून ठेवतात. फार सुंदर फोटो त्या कॅमेऱ्यामध्ये त्या दाखवतात. तो कॅमेरामन असा निघाला, नाही नाही चांगला नाही निघाला, आणखीन चांगला काढ. पुन्हा त्या ठिकाणी असं असतं महाराज. आणि तो कॅमेरामन त्या ठिकाणी फोटो तयार करून देतो. असा फोटो तयार करून दिला आणि त्यानं फोन करून विचारलं, म्हणे तुमची जन्मदिनांक किती आहे. एका कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी उजव्या बाजूनं जन्मदिनांक लिहिली आणि डाव्या बाजूनं फक्त लिहून ठेवलं मृत्यू दिनांक. फोटो याच्याकडे दिला. महाराजानं फोटो खोलला आणि आता फोटो भिंतीवरती लावणार आणि त्यानं मृत्यू दिनांक फक्त एवढं शब्द वाचला आणि घाबरलं ना महाराज. एक ना एक दिवस तिथं तारीख लिहावी लागणार आहे. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चल चढ़ा, कोई बांधे जंजीर.
प्रत्येकाचं थांबणं हे खऱ्या अर्थानं निश्चित आहे. एका माऊलीला 81 वर्षाचं 83 वर्षाचं आयुष्य प्राप्त होतं. एका माऊलीला 51 वर्षाचं आयुष्य प्राप्त होतं. थांबणं हे प्रत्येकाचं निश्चित आहे. कोण केव्हा कसं थांबेल काही सांगता येत नाही महाराज. त्या थांबण्याच्या अगोदर मनुष्यानं काहीतरी असं जीवन जगलं पाहिजे. कसं जीवन जगलं पाहिजे? किमान आपल्या जीवनाकडे पाहून इतरांना सुद्धा आपल्या जीवनाचा आदर्श घ्यावा असा मनामध्ये भाव निर्माण व्हावा महाराज. आजही आपण ज्ञानोबारांकडे जर पाहिलं, किती दिवस ज्ञानोबाराय थांबले? आजही ज्ञानोबाराय आपल्यामध्ये आहेत मायबाप, पण देहरूपानं ज्ञानोबाराय आपल्यामध्ये थांबले. किती दिवस? 21 वर्ष 3 महिने आणि 5 दिवस, म्हणजे 22व्या वर्षी ज्ञानोबारांनी संजीवन समाधी घेतली महाराज. घेतली ना? किती? पण आजही त्यांचं नाव आहे. अरे 41-42 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालं माझ्या तुकोबारांना, आजही त्यांचं नाव आहे. 32 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालं आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्यांना, आजही त्यांचं नाव आहे. 50 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालं राजाधिराज शिव छत्रपती शिवाजी महाराजांना, आजही आपण त्यांचं काय घेतो? नाव घेतो महाराज. खरं तर त्या ठिकाणी जन्म आणि मृत्यू ही गोष्ट जरी आपल्या हातामध्ये नसली, पण ह्या दोघांमधलं जीवन कशा पद्धतीनं जगायचं हे आपल्या हातामध्ये आहे. बरं, काही गोष्टी आपल्या हातामध्ये नाही महाराज. लाभ आणि हानी आपल्या हातामध्ये नाही. यश आणि अपयश आपल्या हातामध्ये नाही. जय आणि पराजय त्याचाही विचार जर केला तर त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये नाही. जन्म आणि मृत्यू हे सुद्धा आपल्या हातामध्ये नाही. आणि आयुष्य आणि भविष्य हे सुद्धा आपल्या हातामध्ये नाही. बरं, माझ्या मनाचं नाही. ज्या वेळेला भरतजी रडत होते ना, राजा दशरथांचं प्रेत ज्या वेळेला भरताना पाहिलं महाराज, ज्या राजा दशरथांच्या प्रेतावरती पडून आता भरतजी रडत होते, हे तात म्हणून त्या ठिकाणी हाक मारत होते. आणि असे भरतजी रडतायत, शत्रुघ्न रडतायत, कोणी त्यांची सांत्वना करावी. आणि मग त्यावेळेला त्यांना धैर्य देण्यासाठी पुढे आले ना, वशिष्ठ पुढे आले. आणि अशा वशिष्ठानं भरताला त्या ठिकाणी सावरलं. भरता रडू नको. अरे 8 गोष्टीच्या बाबतीमध्ये मनुष्य काय आहे? पराधीन आहे. केव्हा त्या ठिकाणी 2 उंडके एका सागरामध्ये आहेत, केव्हा एखादी लाट येईल आणि केव्हा दोघं एकमेकापासून दूर जातील काही सांगता येत नाही. गदिमांचे शब्द आपण ऐकले ना, किती सुंदर आहे. 2 उंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, दोष ना कुणाचा. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. भरताला समजवण्याचा प्रयत्न केला. अरे ज्या दिवशी राजा दशरथ थांबले त्या दिवसाचं त्यांचं वय होतं महाराज. किती वय होतं त्यांचं? 99 सहस्र राया दशरथा. किती वय होतं त्यांचं? 99,000 वर्षाचं वय होतं महाराज. राजा दशरथांना आयुष्य प्राप्त झालं 99,000 वर्षाचं. त्याच प्रमाणामध्ये नामदेव महाराजांनी त्या हिरण्यकश्यपूचं आयुष्य सांगितलं महाराज. 1 अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र मापा, 709 मास जे का. पहा हिरण्यकश्यपू काय केले, अरे मना मना रे शोक करशील कीती.
त्या ब्रह्मदेवाकडून हिरण्यकश्यपून मृत्यू चुकवण्यासाठी काही वर मागून घेतले होते. रात्री नको, दिवसा नको, घरात नको, दारात नको, 12 महिन्यात नकोच नको, नारीकून नको, नराकून नको, शस्त्रानं नको, आसरानं नको, असे त्यानं वर मागितले होते ना महाराज. पण जगाचा नायक त्याच्यापेक्षा सुद्धा चतुर. अरे तू किती चतुर जगाचा नायक. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुटा सकळा मनी हो धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तोची विठोबा. चतुरा तू शिरोमणी हो गुण लावण्याची खाणी मुकुटा सकळा मनी धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मनी धन्य तोची विठोबा. काही फक्त चतुर असतात महाराज, काही फक्त चतुर असतात बरं. पण जगाच्या नायकाचा विचार केला तर तो चतुराचा शिरोमणी आहे. काही कसे चतुर असतात. आम्ही परवा एक प्रसंग वाचला बरं. एक आजी बँकेमध्ये गेली आणि त्या बँकेच्या मॅनेजरला म्हणली, साहेब माझे पैसे आपल्या बँकेमध्ये भरायचे आहे. किती आहे आजी पैसे. आजी म्हणली माझ्याकडे 10 लाख रुपये आहे बरं. त्या बँकेच्या मॅनेजरला थोडं आश्चर्य वाटलं. महाराज आजी हे तुमच्याकडे 10 लाख आले कुठून. आजी म्हणली भाऊ मी लोकांबरोबर पैन लावते आणि पैन लावले का त्याच्यामध्ये मी विजयी होते आणि असं करता करता मला हे 10 लाख मिळाले बरं. तो बँकेचा मॅनेजर म्हणला हे कसं शक्य. म्हणे तुझ्याबरोबर पैन लावते. म्हणे काय पैन लावते माझ्याबरोबर. म्हणे तुमच्या डोक्याचे जे केस आहे ना हे केस नकली आहे. असं त्या ठिकाणी आजीनं त्या मॅनेजर बरोबर पैन लावली आणि हे जर माझं चुकीचं ठरलं तर मी तुला 1 लाख रुपये देईन आजीनं सांगितलं बरं. मॅनेजरला माहिती होतं त्याचे केस काय आहे, नकली नाही महाराज. तो मॅनेजर म्हणला ठीक आहे. आजी म्हणली असं नाही, मी माझ्या वकिलाला घेऊन येणार उद्या आणि मग त्याचा आपण न्यायनिवाडा करू. मॅनेजरला रात्रभर झोप लागली नाही महाराज. त्याला माहिती होतं उद्या मला आता 1 लाख भेटणार. आणि दुसऱ्या दिवशी आजी आली महाराज. आजी आली तिच्या वकिलालाही घेऊन आली. असं वकिलाला समोर उभं केलं आणि आजी आता त्या मॅनेजरच्या समोर गेली. म्हणे आता केस नकली आहे की नाही आहे, मला आता तुमच्या केसाला हात लावून पाहावं लागेल. आणि आजी गेली त्या मॅनेजरच्या डोक्याचे केस पकडले आणि इकडं जे वकील होते ना, वकील आता त्या ठिकाणी मोठ्या मोठ्यानं रडायला लागले. मॅनेजरनं विचारलं झालं काय. म्हणे या आजीनं काल माझ्याबरोबर पैन टाकली. म्हणे उद्या एका मोठ्या बँकेच्या मॅनेजरचे मी केस पकडून दाखवते आणि नाही पकडले तर मी तुम्हाला 5 लाख देईल आणि पकडले तर तुम्ही मला 5 लाख द्यायचे. आता मला तिला 5 लाख द्यावे लागतील बरं. तरी सुद्धा म्हातारी 4 लाखानं काय होती, फायद्यातच होती महाराज. असं हे सर्वसामान्य चतुर आहे. पण जगाचा नायक चतुरा तू शिरोमणी हो गुण लावण्याची खाणी. तुकोबाराय म्हणतात देव चतुर जाणून अंतरवर्त तसे. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली होती ही पृथ्वी उद्या मी निष्पांडवी करून टाकेल. भागवतामध्ये सुंदर वर्णन आलं. ज्या वेळेला दुर्योधनानं भीष्माचार्यांवरती संशय घेतला, हा दुर्योधन म्हणू लागला तुम्ही आमचं अन्न खाता आणि पांडवांच्या विजयाचा विचार करता. आणि त्यावेळेला भीष्माचार्यांनी लगेच प्रतिज्ञा केली. भीष्माचार्य म्हणले उद्या ही पृथ्वी मी निष्पांडवी करून टाकेल. आणि त्यावर दुर्योधनानं जरा शंका घेतली. महाराज शंका फार वाईट आहे बरं. ज्ञानोबारांचे शब्द फार सुंदर आहे. संशयाभूनी थोर अनेक पाप नाही घोर की विनाशाची वाघूर प्राणियासी महाराज ज्ञानेश्वर
दुर्योधनानं संशय घेतला, म्हणे तुम्ही हातामध्ये धनुष्य घेऊन पांडवांना मारून टाकणार, आणि नाही मारलं तर. त्यावेळेला भीष्माचार्याने सांगितलं, हातामधलं धनुष्य मी खाली ठेवून देणार महाराज. आणि ज्या वेळेला ही गोष्ट भगवंताला समजली, मला फक्त त्याचं चातुर्य सांगायचं. सर्व पांडव झोपी गेले होते, जगाच्या नायकाला झोप लागत नव्हती. भीमदाराच्या रावटीमध्ये गेले, भीमदारा झोपी गेलेले. अर्जुनाच्या रावटीमध्ये पाहिलं, अर्जुनही झोपी गेलेला. आणि जगाच्या नायकानं अर्जुनाला जागं केलं, उठ अर्जुना. अर्जुन डोळे चोळत जागं झालं. म्हणे काय देवा? म्हणे ते काल भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, तुला माहिती नाही का? अर्जुन म्हणला, म्हाताऱ्याला प्रतिज्ञा करण्याचा छंद लागला. जाऊ द्या गड्या, काही प्रतिज्ञा केली असेल. अर्जुना, अरे पण कालची प्रतिज्ञा काय केली तुला माहिती आहे का? अर्जुनानं डोळे चोळता चोळता भगवंताला सांगितलं, काय प्रतिज्ञा केली जरा मला सांगा ना. आणि मग अर्जुनाला भगवंत म्हणतायत, अरे तुम्हाला मारण्याची प्रतिज्ञा केली. अर्धवट झोपेमध्ये आसारा अर्जुन डोळे चोळत होता, आणि ते जगाच्या नायकाकडे पाहून म्हणलं, ते जर आम्हाला जर मारण्यासाठी टपलंय, मग तुम्ही काय कामाचे? आणि जगाच्या नायकावरती त्यानं भार घातला. महाराज, आपण जर भगवंतावर जर एकनिष्ठतेनं भार जर घालाल, तर भगवंत आपल्याला संकटातून निवृत्त करतो. तुकोबाराने सर्वांना सांगितलं, तुका म्हणे भार घातली यावरी, तुका म्हणे भार घातली यावरी, तुका म्हणे भार घातली यावरी, तुका म्हणे भार घातली यावरी. होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. मनमुनी मनी मानून येता, मनवोनी मने मानून येता, मनवोनी मने मानून येता, मनवोनी मने मानून येता. फक्त भगवंतावरती भार घातला. भगवंतावरती भार घालण्याचा परिणाम काय होतो? एक प्रसंग आम्ही मध्यंतरी ऐकला, आपणही कधीतरी ऐकला असेल. कोणा एका राजाला संतती होत नव्हती. राजा उद्विग्न झाला. अनेक प्रयत्न राजानं संततीच्या प्राप्तीसाठी केले, परंतु तरी सुद्धा राजाला संतती प्राप्ती झाली नाही. कोणीतरी राजाला सांगितलं, राजा, अमुक अमुक गावामध्ये त्या ठिकाणी एक मांत्रिक असा आहे, तो तुला संततीची प्राप्ती करून देऊ शकतो. वेळ कमी असल्यामुळं राजा त्याच्याजवळ जाऊन दाखल झाला. 9ला 5 मिनिटं कमी होते. अशा मांत्रिकानं राजाला विचारलं, म्हणे झालं काय? सगळं काही आहे हो, पण पुत्रहीनस्य राज्य सर्व दुःख हे कल्पते. राजवंशाला वारसदार नाही ना, म्हणून मी प्रयत्न करत आहे. त्या मांत्रिकांना सांगितलं, होईल तुम्हाला संतती, पण एक काम करावं लागेल. ही जी माझी देवता तुम्हाला समोर दिसते ना, या देवतेला तुम्हाला प्रसन्न करावं लागेल. राजा म्हणला, काय पाहिजे? सोनं पाहिजे का माणिक मोती पाहिजे का काय धन पाहिजे? मी तुला देण्यासाठी तयार आहे. तो म्हणला, हे मला अजिबात नको, मला फक्त एक गोष्ट पाहिजे. ह्या देवतेला कुणाचा तरी बळी द्यावा लागेल, आणि ह्या देवतेला बळी दिल्यानंतर ही देवता प्रसन्न होईल, आणि त्या प्रसन्नतेतून तुला संतती झाल्याशिवाय राहणार नाही. राजा विचार करत होता, कोण मला आता त्या ठिकाणी बळी देण्यासाठी मुलगा देईल. आणि त्या नगरीमध्ये एक परिवार असा होता महाराज, 4-6 मुलं होते, पण त्यांची खाण्याची पंचायत होती. राजा आपल्याबरोबर त्या ठिकाणी सामुग्री घेऊन गेला, अनेक प्रकारची संपत्ती घेऊन गेला. त्या यजमानांना सुद्धा समजेना राजानं हे कशासाठी आणलं. राजानं ही सामुग्री तिथं ठेवल्यानंतर ते यजमान म्हणले, हे सर्व कशासाठी? म्हणे, मला तुमचा एक मुलगा पाहिजे. मुलगा पाहिजे? काय करायचं मुलाचं? म्हणे, त्या मुलाचा मला बळी द्यायचा. ते वडील थोडे थबकले महाराज, पण विचार केला, आता जर मी नाही म्हणलो तर राजा ही संपत्ती घेऊन जाणार, आणि एका मुलाचा बळी दिल्यानंतर बाकीचा परिवार जर समाधानानं जीवन जगत असेल तर एक मुलगा देऊन टाकू. प्रवचन ऐकणारा मुलगा होता, कीर्तनाला जाणारा 5-6 वर्षाचा मुलगा. राजानं त्याचा स्वीकार केला महाराज, आणि ह्या बापानं तो मुलगा त्या राजाच्या हातात देऊन टाकला.
ज्या वेळेला राजा त्या मुलाला घेऊन चालू लागला त्यावेळेला त्या मुलानं विचारलं, राजे साहेब तुम्ही मला कशापायी चालवलं? ही सगळी संपत्ती तुझ्या मोबदल्यामध्ये दिली म्हणून तुला चालवलं, काय करणार माझं? म्हणे तुझा बळी देणार. माझा बळी देणार? तो मुलगा त्या ठिकाणी रडू लागला. राजाने त्या मुलाला ओढण्याचा प्रयत्न केला. तो मुलगा दोन हात जोडून माता पित्यांना विनंती करत होता, मला वाचवा, मला वाचवा, हा राजा माझा बळी देणार. माता पिता धनाच्या लोभामुळे खाली पाहत होते. इतर परिवाराला विनंती केली, ते सगळे खाली पाहत होते. पाहता पाहता राजा त्या मुलाला घेऊन गेला. त्या देवतेच्या समोर राजानं त्या मुलाला नेलं. त्या मुलाचे हातपाय बांधले, ओंडक्यावरती त्याचं मस्तक ठेवलं आणि आता ज्याच्या हातानं बळी द्यायचा तो व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होता. अशी त्याची तलवार आणि त्याची आसारे धार चमचम करत होती आणि ते लेकरू त्या तलवारीकडे पाहत होतं. आणि त्या मुलानं राजाकडे पाहिलं. तो मुलगा राजाला म्हणला, राजे साहेब तुम्ही माझा बळी देणार आहात, निश्चित बळी द्या. फक्त तुम्हाला एक माहिती असेल, ज्याचा बळी द्यायचा त्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते. म्हणे काय तुझी इच्छा? एक काम करा, आम्हाला ह्या बंधनातून मुक्त करा. मुलाला बंधनातून मुक्त केलं. काय पाहिजे तुला? खाऊ पाहिजे का काय पाहिजे? मला थोडीशी माती आणून द्या. माती आणून दिली महाराज. ऐका, आणि त्या मुलानं त्या मातीपासून अशा 4 कोप्या बनवल्या आणि पहिल्या कोपीच्या समोर मुलगा उभा राहिला, काहीतरी पुटपुटला. कोपी पाडून टाकली, दुसरी पाडली, तिसरी पाडली. चौथ्या कोपीच्या समोर उभा राहिला. घळघळ घळघळ डोळ्यातून अश्रुधारा वाहत होते. आणि एवढं झाल्यानंतर तो मुलगा धावत धावत गेला आणि त्या ओंडक्यावरती त्यानं आपलं मस्तक ठेवलं. राजे साहेब आता मी पळून जाणार नाही, आता तुम्हाला माझा बळी द्यायचा, निश्चित तुम्ही माझा बळी देऊ शकता. पण राजाला समजलं नाही ना महाराज, यानं ह्या कोप्या तयार केल्या काय आणि 3 पाडून टाकल्या, एक तशीच ठेवली आणि स्वतःहून बळी देण्यासाठी तयार झालं. हे काय आहे बाळा? अरे हे सगळं काय केलंस तू? आणि मग त्या मुलानं सांगितलं, म्हणे राजे साहेब जी पहिली जी कोपी होती ना ती माझ्या माता पित्यांसाठी होती. ज्या माता पित्यांना मी विनंती करत होतो मला राजाच्या ताब्यात देऊ नका, त्या माता पित्यांनी धनाच्या प्रलोभनासमोर झुकून खाली पाहिलं, मी त्यांचा धिक्कार केला. दुसरी कोणासाठी रे? दुसरी होती माझ्या परिवारासाठी. माझ्या परिवाराने सुद्धा माझा धिक्कार केला, मी सुद्धा त्यांचा धिक्कार केला. तिसरी कुणासाठी? तो मुलगा म्हणला, राजेसाहेब तुम्हाला राग येईल, पण ही तिसरी कोपी तुमच्यासाठी, ह्या तुमच्या सगळ्या असणाऱ्या सेवकांसाठी. तुम्हाला सुद्धा विनंती करतोय पण तुम्ही मला सोडत नाही. आणि आता ही चौथी कुणासाठी रे? आणि मग तो म्हणला, मला माहिती आहे सगळं जग ज्याचा धिक्कार करतं त्याचा स्वीकार करणारा जगाच्या पाठीवर एक आहे आणि तो म्हणजे त्या ठिकाणी परमात्मा आहे. आता त्या परमात्म्यावरती मी भार घालून टाकला आणि त्याला मनोमन सांगितलं, मोकलोनियास झालो मी उदास. आता त्या जगाच्या नायकाला सांगितलं, तुझ्याशिवाय मला सोडवणारा दुसरा कोणी नाही. मी त्याच्यावरती भार घातला आणि ऐकलं मी प्रवचनामध्ये, त्याच्यावरती भार घातल्यानंतर तो अनेकांना संकटातून सोडवतो. आता त्यानं त्याचा असणारा ब्रीद वाक्य, खरं करायचं का खोटं करायचं हे त्यानं ठरवून घ्यायचं. आता मी बळी जाण्यासाठी तयार आहे. बळी देणारं तयार होतं. राजानं त्या लेकराचे शब्द ऐकले महाराज. आणि राजा मनामध्ये विचार करू लागला, अरे ह्या मुलाचं मी बळी देणार, ह्या मुलाचं रक्त त्या देवतेला वाहणार, ती देवता संतुष्ट होईल का न होईल याची शाश्वती नाही. झाली संतुष्ट, मला त्या ठिकाणी संतती होईल का न होईल याची शाश्वती नाही. बरं मुलगा होईल का मुलगी होईल याची शाश्वती नाही. झाला मुलगा, तो त्या ठिकाणी बुद्धिमान जन्माला येईल का मूर्ख जन्माला येईल याची शाश्वती नाही. आणि त्याच्या पुढे ते अल्पायुषी जन्माला येईल का दीर्घायुषी जन्माला येईल याची शाश्वती नाही. मग एवढं सगळं अशाश्वत असताना हे छोटंसं लेकरू किती सुंदर त्या ठिकाणी ज्ञानाच्या गोष्टी बोलतंय. मग त्या संततीची आपण प्रतीक्षा करण्यापेक्षा या बाळाला आपण मांडीवरती घेतलं, दत्तक घेतलं तर ह्या राजनगरीला चांगला राजकुमार प्राप्त होईल. अरे जो तलवार घेऊन सज्ज होता राजानं त्याला सांगितलं थांबा, त्याला त्या ठिकाणी दूर केलं. आणि जे मुलगं ओंडक्यावरती डोळे मिटून पडलं होतं राजा धावर गेला आणि त्या मुलाला राजानं उचललं, स्वतःच्या खांद्यावरती बसून राजनगरीपर्यंत आला आणि त्या राजनगरीतील भूदेवांना बोलावून त्याचा दत्तक विधान करून टाकलं. हे झालं कशामुळं? त्या मुलानं फक्त भार घातला. तुका म्हणे भार घातलिया वरी होईल काय वारी नारायण. अर्जुनानं भार घातला भगवंतावरती. आणि मग जगाच्या नायकानं द्रौपदीला सांगितलं, महाराज कथा भाग सर्वांना माहिती आहे, हा भगवंत चतुरातू शिरोमण्या. एवढाच मुद्दा मला आपल्या समोर सांगायचा होता. हिरण्यकश्यपूनं एवढं मागितलं तरी सुद्धा यानं रात्री नको दिवसा नको म्हणून सायंकाळच्या वेळेला, अरे घरात नको घराच्या बाहेर नको म्हणून दारामध्ये घेतलं, अरे जमिनीवर नको आकाशा नको म्हणून त्यानं आपल्या मांडीवरती घेतलं, सजीवाकून नको निर्जीवाकून नको म्हणजे नखाच्या माध्यमातून त्याचा काय करून टाकला, उद्धार करून टाकला.
मृत्यू हा शाश्वत आहे आणि सगळ्यांनी मृत्यूच्या बाबतीमध्ये गाफील राहू नका मायबाप. सर्वांनी सावध व्हा. प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये आहे. पालवे परिवाराचे प्रयत्न कमी नाही झाले महाराज. फार प्रयत्न केले, प्रयत्नाची पराकाष्ठा केली, पण अखेर त्यांच्या प्रयत्नाला त्या ठिकाणी काय आलं, अपयश आलं. त्यांना वाटत होतं त्या ठिकाणी ही माऊली त्या आजारातून बरी होईल, परंतु नाही. ह्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही. यश आणि अपयश आपल्या हातामध्ये नाही. अरे जन्म आणि मृत्यू आपल्या हातामध्ये नाही. आयुष्य आणि भविष्य आपल्या हातामध्ये नाही. म्हणून शहाण्या माणसानं त्या ठिकाणी सदैव मृत्यूच्या बाबतीमध्ये काय राहावं, सावध राहावं. आणि त्या मृत्यूच्या बाबतीमध्ये सावध राहून कधीतरी अंतर्मुख होऊन विचार करावा. आपण त्या ठिकाणी ही मृत्यूची गाडी येण्याच्या अगोदर असं काहीतरी आपल्याबरोबर त्या ठिकाणी प्राप्तव्य करून ठेवावं, असं काहीतरी मिळवून ठेवावं जे आपल्याबरोबर नेता येईल. आणि ते म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. ते म्हणजे आपण केलेलं सत्कर्म, आपण केलेला परमार्थ, आपण केलेला परोपकार हे आपल्याबरोबर येणार आहे मायबाप. आणि आपण जर परमार्थ जर करत असाल, आपण जर भगवत नामचिंतन जर करत असाल, तर तो आसरा त्या ठिकाणी भक्त भगवंताला त्या ठिकाणी काय आहे, फार प्रिय आहे. आणि तो किती प्रिय आहे त्याचं प्रियत्व सांगत असताना आजच्या ओवीच्या माध्यमातून सांगितलं. किंबहुना धनुर्धरा जो मातेच्या आई उदरा, तो मातेता सोयरा के तुला पा. कारण आईला सर्वात प्रिय काय आहे, आईला सर्वात प्रिय काय आहे, तिचं लेकरू आहे महाराज. जसे आईला तिचं लेकरू प्रिय आहे ना, तसा जो विटेवर उभा राहिला ती सुद्धा आईच आहे ना, आहे ना. आईला आपण माऊली म्हणतो ना. ज्ञानोबारांनी त्या भगवंताला सुद्धा माऊली म्हणलं. ज्ञानोबारांचे शब्द आहे, दिनांची माऊली माऊली आजी म्या देखिली, दिनांची माऊली माऊली आजी म्या देखिली. दिनाची माऊली आज म्या देखिली. दिनाची माऊली माऊली आज म्या देखिली. कटी ठेवोनिया कर, कटी ठेवोनिया कर, उभी राहे विटेवरी, दिनाची माऊली आज म्या दिनाची माऊली माऊली आज म्या मुकुट रत्नांचा साजिरा. ज्ञानोबारांनी फार सुंदर वर्णन केलं महाराज. त्या परमात्म्याची जीवनामध्ये आपण काय करा, भक्ती करा. मानव देह आपल्याला मिळाला महाराज, त्याची भक्ती करण्यासाठी मिळाला. हा मानव देह आपण त्या ठिकाणी मानवी देहाच्या माध्यमातून प्राप्त आयुष्य आपण व्यर्थ घालू नका. काहीच आपल्या हाती लागणार नाही महाराज. आपण भगवत नामचिंतनामध्ये आपला काळ काय करा, सार्थकी लावा. माणसांचा वेळ चालला ना महाराज. कुणाचा वेळ चालला व्यसनामध्ये, कुणाचा वेळ चालला फॅशनमध्ये, कुणाचा वेळ चालला झोपेमध्ये. आणि एवढे करून झोपेतून उठले तर त्यांचा वेळ कशामध्ये चालला, वादामध्ये चालला. पण खऱ्या अर्थानं आपण आपला वेळ भगवंतानी आपल्याला त्या ठिकाणी हा बरवीही वेळ सापडली संधी आणि साह्य झाली बुद्धी संचिताची, त्याची पंथे माझे चालली पाऊले. हा मानव देह पुन्हा मिळणार नाही महाराज. सर्वांनी लक्षात ठेवा. या देहाच्या माध्यमातून आपण असं जीवन जगा, असं जीवन जगा का गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी आपली काय उरावी, उत्तमची उरे कीर्ती मागे. मला वाटतं कबीरदासांचे शब्द आपण सर्वांनी ऐकलेले आहे. कबीरदास महाराज म्हणतायत, ज्या वेळेला आपला जन्म होतो त्यावेळेला जन्माला येताना आपण कसे जन्माला आलो, रडत जन्माला आलो का हसत जन्माला आलो, कसे जन्माला आलो. एकच व्यक्तिमत्व असं जन्माला आलं महाराज. ते जन्माला येताना हसत जन्माला आलं आणि निस्स हसत जन्माला नाही आलं, येताना 32 दात घेऊन जन्माला आलं. ते म्हणजे गोस्वामी तुलसीदास. बरं, आईच्या उदरामध्ये होते, जिचं नाव त्या ठिकाणी होतं
ज्या साऱ्या आत्माराम दुबे आणि त्यांच्या मातेचं नाव त्या ठिकाणी होतं हुलसी, आणि अशा त्यांच्या वंशामध्ये त्या ठिकाणी चैत्र शुद्ध अष्टमीला गोस्वामी तुलसीदासांचं काय झालं, प्राकट्य झालं, सप्तमीला प्राकट्य झालं. असे गोस्वामी जन्माला येताना हसत हसत जन्माला आले आणि मुखानं भजन करत आले. महाराज, आपण सर्वजण जन्माला येताना रडत जन्माला येतो, आणि नाही जर रडलं तर डॉक्टर लोक असे पाय पकडतात आणि त्याच्या पृष्ठभागावरती फटका मारतात आणि त्याला रडायला लावतात ना. जन्माला येताना रडत जन्माला आलो, आणि ज्या परिवारामध्ये जन्म झाला तो परिवार हसत होता. पेढे घ्या, जिलबी घ्या, पेढे कोणामुळं, मुलामुळं, आणि जिलबी कोणामुळं, मुलगी झाली म्हणून सगळा परिवार हसतोय, आणि ज्याचा जन्म झाला ते रडतंय. कबीर महाराज म्हणतात, असं जीवन जगवा, आणि असं जीवन तुम्ही जगवून दाखवा का जाताना आपण हसत गेलो पाहिजे आणि आपल्यासाठी समाज रडला पाहिजे. शब्द किती सुंदर आहे. कबीरा जब हम पैदा हुए, जग हंसे हम रोवे. चदरिया आई सी करनी करी चलो, हम हंसे जग रोवे. संगीत शास्त्रामध्ये जे काय वेगळे वेगळे राग आहे त्याच्यामध्ये हा देश राग आहे. बरं, वंदे मातरम, वंदे मातरम. चदरिया हरी चदरिया मोरी चदरिया झीनी रे झीनी, राम नाम रस बीली चदरिया झीनी रे झीनी, राम नाम रस बेयो चदरिया दे रे दे रे, ये राम नाम रस बेयो चदरिया दे रे. अष्टकमल का चरका बनाया, पंचतत्व की झोली, 9-10 मास मन को लागे, 9-10 मास भुनन को लागे, बार बार मैली कीनी चदरिया दे रे दे रे, ये राम नाम रस पेयो चदरिया दे रे या शरीराला म्हटलं गेलं चादर. मायबा कबीर महाराज चादर म्हटले, ज्ञानोबारा या शरीराला घोंगडी म्हटले. बरं, आपण म्हणतो ना काकड्यामध्ये कान्होबा 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 कान्होबा, अरे तुझी घोंगडी चांगली, कान्होबा तुझी गोगडी चांगली, कान्होबा तुझे गोगडी चांगली. कान्होबा कान्होबा. वैकुंठवासी ब्रह्मलीन नारायणगिरीजी बाबा ही चाल फार सुंदर म्हणायचे. बरं, ज्यांनी पाहिलं असेल ते असं रस्सी पकडायचे आणि ज्या वेळेला ही गवळण म्हणायला लागायचे, आधारही सोडून द्यायचे आणि आनंदानं नाचायचे. महाराज कान्होबा कान्होबा. या शरीराला ज्ञानोबाराय म्हटले घोंगडी, याच शरीराला कबीरदास महाराज म्हटले चादर. त्याच्यापेक्षा उत्क्रांती केली महाराज तुकडोजी महाराजांनी, आणि या शरीराला ते काय म्हटले,
गोधडी म्हटले महाराज. गोधडी कळतं ना, गोधडी आहे ना. भाग बदलला का त्याचं नाव बदललं जातं महाराज. कोणी गोधडी म्हणतं, कोणी सुंदरी म्हणतात ना त्या ठिकाणी. काही ठिकाणी लपेटणं म्हणतात. बरं, त्या सातारा भागात आम्ही एकदा गेलो आणि त्या मावशी म्हणल्या तुम्हाला दमकुंडी देऊ का. आता दमकुंडी काय माहिती आपल्याला, पण ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला कळलं ही गोधडी आहे. बरं, माझी गोधडी झाली जुनी, तिला धुवोनिया असं ह्या शरीराच्या माध्यमातून आपल्याला परमार्थ करता येतो. मायबाप, त्या भगवंताची भक्ती करता येते. हा नरदेह आपण त्या ठिकाणी असा व्यर्थ वाया घालू नका. याच्यातील असणारा त्या ठिकाणी आयुष्य आपण व्यर्थ वायाला घालू नका. प्रत्येक क्षणाला भगवंताचं नामचिंतन करा. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, हो देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. काळ भगवत नाम चिंतनामध्ये घाला. त्याही पुढे एका कवीनं वर्णन केलं, आपण ऐकलं असेल. हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरि भजना बिन काल, हरि भजना बिन काल करव न करे, हरि भजना बिन काल करव न करे. विवेकाचे डरेल बोला, विवेकाचे डरेल बोल, ऐसे बोलावे बोल, विवेकाचे डरेल बोल, ऐसे बोलावे बोल. आपल्या मती उगीच चिकन, आपल्या मती उगीच चिकन काढवू नको. हरी भजना बिन काल काढवू नको, हरी भजना बिन काल काढवू नको रे, घालवू नको रे, काढवू नको. हरी भजना विन काळ घालवू नको रे. व्यर्थ काळ घालू नका. भगवत नाम चिंतनामध्ये आपण आपला काळ खर्च करा. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. असं खऱ्या अर्थानं आपलं जीवन असावं. आणि ज्यांनी भगवत नामचिंतनामध्ये काळ आपला सार्थकी लावला, त्या भक्तावरती भगवंताचं त्या ठिकाणी फार प्रेम असतं. किती प्रेम असतं त्यासाठी दृष्टांत आहे. किंबहुना धनुर्धरा, जो मातेच्या ये उदरा, तो मातेचा सोयरा के तुलापा. भगवंत त्या भक्तावरती प्रेम करतो. किती प्रेम करतो. जेवढी आई आपल्या लेकरावरती प्रेम करते, कारण त्या ठिकाणी मातेच्या चित्ताचा जर विषय जर काय आहे, केवळ तिचं बाळ आहे. नामदेव महाराजांनी एका अभंगामध्ये त्या ठिकाणी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. दोनही आसारे विधी या ठिकाणी संपन्न झालेले आहे. फक्त त्या ठिकाणी काकस्पर्श बाकी आहे. नामदेव महाराजांचा अभंग आपण त्या ठिकाणी म्हणूया. महाराज, ज्या मातेचं प्रेम त्या ठिकाणी कशा पद्धतीनं असतं त्यासाठी दृष्टांत दिला. एका पक्षिणीचा आणि एका तिच्या असणाऱ्या पिलाचा दृष्टांत दिला. पक्षिणी ज्या वेळेला त्या ठिकाणी उंच आकाशामध्ये उडून जाते, आपल्या पिलांना चारा आणण्यासाठी जाते,
ते पिलं वाट पाहतायत महाराज, केव्हा आपली आई येईल. आणि ती पक्षिणी सुद्धा मनामध्ये विचार करते, केव्हा माझ्या पिलांसाठी मी चारा घेऊन जाईल. आई ती आईच असते महाराज. अनेकांनी मातेच्या प्रेमासंबंधानं वर्णन केलं. 3 प्रकारचं प्रेम आपल्याला पाहायला भेटतं. पहिलं सामान्य प्रेम आहे, दुसरं सामंजस्य प्रेम आहे, आणि तिसरं असताना त्या ठिकाणी समर्थ प्रेम आहे. सामान्य प्रेम ते आहे महाराज. कोणतं आहे सामान्य प्रेम? आपल्या स्वार्थासाठी केवळ दुसऱ्यावर केलेलं प्रेम, त्याला सामान्य प्रेम म्हणा. सामंजस्य प्रेम, यानं याच्या स्वार्थासाठी त्यानं त्याच्या स्वार्थासाठी एकमेकावर केलेलं प्रेम, याला सामंजस्य प्रेम म्हणावं. आणि तिसरं जे प्रेम आहे त्याला समर्थ प्रेम, केवळ दुसऱ्याच्या हितासाठी त्याच्यावरती केलं जाणारं प्रेम, ते त्या ठिकाणी समर्थ प्रेम. गोकुळातील गोपिकेंचं जे प्रेम होतं ते समर्थ प्रेम होतं. आईचं जे प्रेम असतं ते समर्थ प्रेम असतं महाराज. कोण्या एका महाराजांनी प्रसंग सांगितला. एक माता एका लेकराला घेऊन त्या कीर्तनाला गेली होती. ते लेकरू त्या ठिकाणी लहानपणापासून असं अपंग स्थितीमध्ये होतं आणि बुद्ध्यांकही त्याचा वय वाढत होतं, पण त्याचा बुद्ध्यांक वाढत नव्हता. त्याच्या तोंडातून लाळ गळत होती, त्याच्या नाकातून त्या ठिकाणी घाण पडत होती. सगळे लोक त्याच्याकडे त्या ठिकाणी अशा नजरेनं पाहत होते, तिरस्काराच्या नजरेनं पाहत होते. आणि ती माय त्या लेकराच्या मुखाला लाळ आल्यानंतर आपल्या पात्रानं पुसायची, त्याची घाण पुसून घ्यायची महाराज. आणि कीर्तन करणाऱ्या महाराजांचं लक्ष आसारा त्या माऊलीकडे होतं. आणि असं झालं, सर्व काही झालं, हरिकीर्तन संपन्न झालं. त्या लेकराला त्या माऊलीनं उचललं होतं, महाराजांच्या जवळ आणलं होतं. महाराजांनी सगळा प्रसंग हरिकीर्तनामध्ये पाहिला होता. आणि ती माऊली महाराजांच्या चरणाशी लागली, रडू लागली. महाराजांनी विचारलं, काय तुमच्या अंतःकरणातील भाव? माझ्या अंतःकरणामध्ये फक्त एकच भाव आहे महाराज, हे जे माझं लेकरू आहे ना, या लेकराची परिस्थिती तुम्ही पाहतायत, याची परिस्थिती अशी आहे. खरं तर कोणतीच माता अशी मागणी करणार नाही. अशी मागणी माझ्या वतीनं पांडुरंगाच्या जवळ करा. महाराज म्हणले, नेमकं काय तुमची इच्छा आहे? म्हणे, पांडुरंगाला फक्त एकच सांगा. त्या पांडुरंगाला म्हणा, हे जे माझं लेकरू आहे ना, माझ्या अगोदर याचे डोळे त्या ठिकाणी मिटावे, म्हणजे त्या ठिकाणी नंतर त्याची हाल होणार नाही. कारण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्या ठिकाणी मी याची काय करू शकते? सेवा करू शकते. पण गेल्यानंतर माझ्या लेकराचं काय होईल? म्हणून भगवंताला त्या ठिकाणी विनंती आहे, माझ्या अगोदर माझ्या समोर याचा काय व्हावा? मृत्यू व्हावा. याच्यामधून सुद्धा आईचं प्रेमच आहे महाराज. मुलगा मरावा हे काय चांगलं वाटतं का? पण त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे? प्रेमच आहे. आईचं प्रेम म्हणजे त्या ठिकाणी समर्थ प्रेम आहे. त्या मातृप्रेमाबद्दल वर्णन करत असताना अनेक कवींनी वर्णन केलं महाराज. तुकोबाराय म्हणतायत, जिचे पिढे बाळ, खऱ्या अर्थानं जिचं लेकरू त्या ठिकाणी दुःखी असतं, त्या मातेचं अंतकरण सुद्धा काय असतं? दुःखी असतं. अशी असणारी माता. नामदेव महाराजांचं प्रमाण फार सुंदर आहे. ते नामदेव महाराज म्हणतायत, घार उंच आकाशामध्ये उडून गेल्यानंतर तुकोबाराय जसे म्हणतात, घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी, तसं आईचं अंतकरण आहे. म्हणून नामदेव महाराज म्हणतायत, उडाली पक्षीनी गेली अंतराळी, उडाली पक्षीनी गेली अंतराळी, उडाली पक्षी गेली अंतराळी, उडाली पक्षी गेली अंतराळी, उडाली पक्षीनी गेली अंतराळी, उडाली पक्षीनी गेली अंतराळी, उडाली पक्षी गेली अंतराळी, उडाली पक्षी गेली अंतराळी, चित्त बाळा जवळी ठेवोनिया, चित्त बाळा जवळी ठेवोनिया, उडाली पक्षी गेली अंतराळी, उडाली पक्षी गेली अंतराळी, तैसे माझे मन रावो का ईश्वरी, कैसे माझे मना राव का विश्वरी, मग मी संसारी आसे नका, कवी संसारी आसे लगा, धेनु तरे राणी वस आसे घरी, चित्त वसा
विष्णुदास नामा विनवी श्री हरी हे प्रेम श्री हरी द्यावे द्यावे मद चित्त उडाले बघे गेली अंतरा गेली अंतराळी. ती माता आपल्या लेकरावरती समर्थ प्रेम करते. दोनही परिवाराच्या मातोश्री थांबलेल्या आहे. ठुबे परिवाराच्या मातोश्री स्वर्गीय मंडाबाई लहानू ठुबे 82 वर्षात ज्या माऊलीला आयुष्य प्राप्त झालं, तत्पश्चात त्यांचे पती लहानू नातू ठुबे सदा तू म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमर बोला गायला आवडी ते माझे सर्व जोडी हे माझे सर्व जोडी. ओम नम पार्वती पते हर 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 महादेव. बहुतेक जण आपल्या